नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठी महाराष्ट्र एक बातमी केली होती 8 दिवसापूर्वी आणि ती बातमी होती जालना मर्चंट बँकेच्या संदर्भातली. जालना मर्चंट बँकेनं नेमकं काय केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला मराठवाड्याला माहित आहे, मात्र तरी सुद्धा थोडक्यात सांगतो. 54 कोटी रुपयांचं हे बोगस कर्ज या बँकेनं रायचंद कुरंगळ नावाच्या व्यक्तीच्या मालकीचं असलेलं वेअरहाऊस, त्या वेअरहाऊसमध्ये असलेल्या मालाच्या पावत्याच्या आधारावर 54 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. वेअरहाऊसमध्ये मालच उपस्थित नाही, उपलब्ध नाही, अस्तित्वात नाही अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर तिथल्या व्यवस्थापकानं तक्रार दिली आणि रायचंद कुरंगळला अटक करण्यात आली. त्यानंतर काल पोलिसांनी रायचंद कुरंगळ याच्या साथीदारांना, याच्या 4 साथीदारांना, 3 साथीदारांना अटक केलेली आहे. रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुधाकर ठोंबरे, सर्व भोकरदन यांना अटक करण्यात आलेली आहे. आता रायचंद कुरंगळ याचं वेअरहाऊस आहे, त्याचं नूतनीकरण जे असतं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या नाहीत अशी आमच्याकडे माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. म्हणजे हे बेकायदेशीर आहे. एकीकडे माल आशीर्वाद नसताना एका मालाच्या नावावर 10-10 लोकांना कर्ज दिली आणि ती कर्ज घेणारी लोक नेमकी कोण आहेत हे अद्यापपर्यंत कोणालाही माहिती नाही. हा झाला 54 कोटी रुपयांचा प्रकार जालना मर्चंट बँकेचा. आता जालना मर्चंट बँकेनं ज्या वेअरहाऊसमध्ये कर्जाच्या स्वरूपामध्ये जो काही माल ठेवलेला होता आणि त्याच्या पर्सेंटवर जे काही कर्ज दिलं ते 54 कोटी रुपयांचं कर्ज होतं. 177 जणांना जे काही कर्ज दिलेलं आहे ते 54 कोटी रुपयांचं कर्ज जालना मर्चंट बँकेनं दिलं. अशाच पद्धतीनं बीड मधील असलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या जालना शाखेने सुद्धा जवळजवळ 31 लोकांना 10 कोटीचं कर्ज आहेत हे दिलेलं होतं. आणि मागच्या मराठी महाराष्ट्र बातमीमध्ये सुद्धा 10 कोटी रुपयांचं कर्ज जालना मर्चंट बँकेच्या ज्या वेअरहाऊसमध्ये माल ठेवलेला आहे त्याच वेअरहाऊसमध्ये माल असल्याचं दाखवून त्याच्या पावत्यांच्या आधारे पूर्णवादी बँकेने सुद्धा 10 कोटी रुपयांचं कर्ज 31 खातेदारांना दिलेलं होतं, 31 कर्जधारकांना दिलेलं होतं. आणि ते 31 कर्जधारक अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे. वास्तवात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग कंपनीचं लायसन्स नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ते 31 कर्जदार नेमके कोण आहेत हे तुम्हाला माहिती मी सांगून या ठिकाणी दाखवतो. माझ्याकडे जे आहे ती माहिती आहे. इथं माझ्याकडं ही माहिती देणारं जे आहे ते ही फाईल आहे आणि या फाईलद्वारे मी तुम्हाला सांगतो. श्रीनाथ ट्रेडिंग कंपनी 4/6/2025 यांचं मंजुरी दिनांक आहे आणि 25 लाख रुपये यांना कर्ज देण्यात आलेलं आहे. द्वारका ट्रेडिंग कंपनी 13/6/2025 यांनाही 25 लाख देण्यात आलेलं आहे. लक्ष्मी किसान ट्रेडिंग कंपनी 7/7/2025 यांनाही 25 लाख देण्यात आलेलं आहे. पुन्हा लक्ष्मी किसान ट्रेडिंग कंपनी त्याच दिवशी त्याच महिन्यामध्ये 25 लाख रुपये कर्ज त्यांना देण्यात आलेलं आहे. 2 कंपनींना, एका ट्रेडिंगला. श्रीराम ट्रेडिंग कंपनी मेहकर 10/7/2025 यांनाही 25 लाख देण्यात आलेलं आहे. श्रीराम ट्रेडिंग कंपनी मेहकर दुसऱ्यांदा 10/7/2025 यांनाही 25 देण्यात आलेलं आहे, 25 लाख देण्यात आलेलं आहे. केटी ट्रेडर्स मेहकर 18/7/2025 एकाच महिन्यात, तारखा चेंजेस आहेत, 25 लाख यांनाही दिलेले आहेत. केटी पुन्हा 18/7/2025 25 लाख. द्वारका ट्रेडिंग कंपनी 24 पुन्हा 25 लाख देण्यात आलेला आहे. द्वारकाला 13/6 एकदा 25 लाख दिलं, पुन्हा द्वारकाला 24/7/2025 पुन्हा 25 लाख देण्यात आलेलं आहे. पुन्हा वसुंधराला देण्यात आलेलं आहे. वसुंधरा ट्रेडिंग कंपनी 25/7/2025 25 लाख देण्यात आलेलं आहे. वसुंधराला त्याच दिवशी त्याच तारखेत 2 कर्ज 25/7/2025 25 लाख देण्यात आलेले. विनायक ट्रेडिंग कंपनी 31/7/2025 25 लाख देण्यात आले. विनायकला पुन्हा दुसऱ्यांदा 31/7/2025 25 लाख देण्यात आलं. राजमाता ट्रेडर्स 11/8/2025 25 लाख. राजमाता ट्रेडर्स 11/8/2025 25 लाख. जगदंबा ट्रेडिंग कंपनी 20/8/2025 50 लाख कर्ज देण्यात आलेलं आहे. आता हे 50 लाख कर्ज फक्त व्यवस्थापकाच्या, तिथल्या मॅनेजरच्या अधिकारात दिलंय की बॉडीने दिलंय किंवा मग जनरल मॅनेजरने दिलंय की नेमकं कोणाच्या अथॉरिटीने दिलंय. आता या बँकेच्या मॅनेजरला किती कर्ज वाटप करण्याचा अधिकार आहे ही माहिती मी तिथे विचारली गेली असता. म्हणजे मी काल बीडच्या पूर्णवादी बँकेच्या मुख्य शाखेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो. तिथं त्या ठिकाणी बसलेले जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ते म्हणजे खरं तर ती माहिती मला थोडीशी चुकीने डायव्हर्ट करून देण्यात आली. जसं कर्ज असेल जशी मागणी असेल तसं त्यांनी उत्तर दिलं. त्या ठिकाणी महेश पारगावकर ज्या ठिकाणी मुख्य शाखेमध्ये बसलेले होते, जनरल मॅनेजर आहेत, त्यांनी असं सांगितलं की
हे कर्जाच्या मागणीवर, म्हणजे त्यांनी खरं तर चुकीचं जे उत्तर आहे ते मला दिलेलं आहे. राजमाता ट्रेडर्स 11/8/2025 पुन्हा 25 लाख. इथं जगदंबा ट्रेडिंग कंपनीला 50 लाख रुपये दिलाय. तिरुपती ट्रेडिंग कंपनीला 25/8/2025 ला 25 लाख दिलाय. तिरुपती ट्रेडिंग कंपनीला 25/8/2025 ला 25 लाख दिलाय. गौरव ट्रेडिंग कंपनीला 30/8/2025 ला 45 लाख दिलाय. पुन्हा गणेश ट्रेडर्स कंपनी 1/9/2025 ला 50 लाख दिलाय. समर्थ ट्रेडिंग कंपनी 3/9/2025 ला 25 लाख दिलाय. समर्थ ट्रेडिंग कंपनी पुन्हा दुसऱ्यांदा 3/9/2025 50 लाख कर्ज दिलाय. सतीश ट्रेडिंग कंपनी 3/9/2025 ला 25 लाख दिलाय. सतीश ट्रेडिंग पुन्हा दुसऱ्यांदा, ही कॉपी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल, 25 लाख देण्यात आलेला आहे. प्रसाद ट्रेडर कंपनी 9/9/2025 50 लाख दिलाय. श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग कंपनी 9/9/2025 ला पुन्हा 50 दिलाय. सुदाम ट्रेडर्स 11/9/2025 ला 50 लाख दिले. राधाकिशन ट्रेडर्स 11/9/2025 ला 50 लाख आहे. अमोल ट्रेडर्स 11/9/2050 लाख आहे. ईश्वरी ट्रेडिंग कंपनी 16/9/2025 ला 50 लाख दिले. एकूण 10,20,00,000 रुपयाचं हे कर्ज जे आहे ते देण्यात आलेलं होतं. आणि येणे बाकीमध्ये सुद्धा आहेत. आता हा सुरुवातीचं कर्ज जर आपण वाचलं 4/6/2025 ला देण्यात आलेलं आहे. 2025 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे 6 महिने गेले. कुठलाही माल 3 महिने ठेवता येतो. फार झालं तर जास्तीत जास्त हा माल 6 महिने ठेवता येऊ शकतो. फार जर टिकाऊ माल असेल मग सोयाबीन सारखा तर सोयाबीनच सांगितलंय ना. इथं महेश पारगावकर यांनी मला सांगितलं की सोयाबीन आणि तुरीचा माल आहे. त्यांनी दुसरेही मला असं सांगितलं की आमचा माल पंचमुखी वेअर हाऊस मध्ये अस्तित्वात आहे. आमचा माल नाही असं नाही. मात्र इथं एकाच मालावर एकाच लोकांना हे कर्ज दिलंय की काय असाही सवाल उपस्थित झालाय. 25 लाख एकालाच कर्ज दिलंय. कुठला असा माल आहे हा? एकाच आकड्यामधला आणि एकाच तारखेतला एका महिन्यामध्ये एका दिवसात 4 कर्ज देण्यात आलेली आहेत. हे बघा 7/7/7/7, 8/7/8/7, 11/8 11/8 एकाच दिवसामध्ये 2 4 कर्ज जे आहेत एकाच कंपनीला देण्यात आलेली आहेत. ट्रेडिंग कंपनीला देण्यात आलेली आहेत. आणि ह्या ट्रेडिंग कंपनी ज्या आहेत ह्या बोगस असल्याची सूत्रांनी माहिती दिली. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग कंपनीचं लायसन नाही. अशा बोगस लोकांना पूर्णवादी बँकेनं 10 कोटी रुपये कर्ज दिलाय. म्हणजे दिवाळखोरीचा हा सगळा प्रकार आहे. ज्ञानराधा बँकेनं ह्याच प्रकारच्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि म्हणून ज्ञानराधा बँक ही बुडाली. ही वाटचाल त्याकडेच आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय. आणि मूळ मुद्द्यावर येतो की 6 महिने एक माल ठेवला. आता त्या मालाची घट झालेली ही जी काही परिस्थिती असते, समजा ठेवलेला माल 100 क्विंटल असेल आणि तो 6 महिने राहिला, त्याच्यामधली घट ही कोणाच्या माथी टाकायची, बँकेच्या की कर्जदाराच्या? ही घट कोणाची असती? जर मालाला 6 महिन्यात भावच उरला नाही आणि भावच राहिला नाही, कवडीमोल किमतीने माल जर विकला 6 महिन्यानंतर, तर तो भुर्दंड कोणाचा आहे? मालकाचा आहे की बँकेचा आहे? म्हणजे काय तर तुम्हाला 3 महिन्यांची मुदत असते. 3 महिन्यामध्ये तो माल विकला गेला पाहिजे आणि त्याचा पुढच्या 15 दिवसासाठी म्हणजे 45 दिवसासाठी त्याला पुन्हा रिन्यूअल केलं पाहिजे. तसं इथं कुठं केलेलं दिसत नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. 6 महिने माल या ठिकाणी ठेवून दिलेला आहे. म्हणजे 6 म्हणजे 25 ला आता 12 महिने होऊन गेले. ते 12 आणि आजचे 4 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे 6 आणि 4 10 महिने झालेत. 10 महिने हा माल त्या ठिकाणी पडून आहे. मग नेमका कशाचा माल आहे हा? हा खडी दगडा बिगडाचा माल आहे की काय? हा तुरीचा माल आहे की दगड करून का वाळू भरून ठेवली तिथं आणि वाळू भरून ठेवली आणि त्याला टॅगिंग करून जे आहे ते आमचा माल हे काय आहे इथं माल असं दाखवण्यात आलंय का? असा गंभीर सवाल या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो. तुम्ही इथं सोयाबीन म्हणून 3 महिने ठेवू शकता. सोयाबीन 3 महिने राहू शकतं कदाचित. मात्र तुरीसारखे हे जे काही माल आहेत, शेतीमाल आहेत, हे कसे काय राहू शकतात 3-3, 6-6 महिने? आणि हे माल जर खराब झाले त्याला जबाबदार कोण असतं? हे रिन्युएशन मध्ये काय नेमकं ह्यांनी केलेलं आहे? असा सगळा गोंधळ जो आहे तो इथल्या पूर्णवादी बँकेने केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्ञानराधा बँकेनं असंच केलं आणि अशाच प्रकारच्या बोगस लोकांना कर्ज देऊन, स्वतःवर कर्ज काढून, फर्मवर कर्ज घेऊन, स्वतःच्याच फर्मला, स्वतःच्याच व्यवसायाला कर्ज बँकेतून दिलं आणि बँक डबघाईला आली. नुसती डबघाईला आली नाही तर बँक बुडाली. ते जेलमध्ये गेले आणि गोरगरीब लोक या ठिकाणी रांगेमध्ये राहून कुणी आत्महत्या केल्या, कुणाचे लग्न अडले, कुणाचे घर पडले. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि पूर्णवादी बँक तिकडेच वाटचाल करते का हा सवाल उपस्थित केला जातोय. आणि महेश पारगावकर यांनी मला सांगितलं काल
की आम्ही वसुलीमध्ये आहोत, व्यवस्थित आहोत, जे कर्जदार आहेत ते नियमावर कर्ज भरतात, परतफेड सुद्धा करतात, काही थकबाकीदार आहेत त्यांच्याकडून येणे बाकी आहे. याबरोबरच त्यांनी असं सांगितलं की मी जे ट्रेडिंग कंपन्यांची नावं सांगितली, हे ट्रेडिंग कंपन्या अस्तित्वात नाहीत, कदाचित काही असतीलही, मात्र काही अस्तित्वात नाही, त्यांच्याकडे लायसन्स नाहीत असं असल्याची सूत्रांनी माहिती दिली. हे जर खरं असेल तर महेश पारगावकर हे जनरल मॅनेजर ज्यांनी माहिती दिली, ही ती माणसं ओरिजिनल उभा करणार आहेत का? आणि 6-6 महिने कुठल्या प्रकारचा माल त्या ठिकाणी पडून राहिला बँकेमध्ये? 10 कोटी रुपयांचं कर्ज कुणाला विचारून दिलं? मी जसं विचारलं त्यांना, हेही विचारलं मी की कुठल्या व्यक्तीला, कुठल्या मॅनेजरला, कुठल्या व्यवस्थापकाला किती कर्ज द्यायची जी काही अथॉरिटी आहे, अधिकार आहे, त्यावर त्यांनी असं सांगितलं की कर्जाच्या स्वरूपात असतं. म्हणजे त्यांनी उडीच उत्तरं दिली. खरं तर एखाद्या जनरल मॅनेजरला 5 लाख रुपये देण्याची परवानगी असू शकते. बॉडीला, तुमच्या तिथला एखादा जर सीईओ असेल तर त्याला 25 लाख रुपये देण्याची जी काही अथॉरिटी, अधिकार असेल. मात्र हे कोणाच्या अधिकारानं दिले? 25 लाखांचं कर्ज जरी दिलं तिथल्या जालना बँकेच्या एखाद्या तिथल्या मॅनेजरनं आणि तिथल्या सीईओनं, व्यवस्थापकानं, तरी त्यांना सांगावं लागेल, बॉडीला, जनरल बॉडीला सांगावं लागेल की 25 लाख रुपये आम्ही योग्य पद्धतीने दिले, ही मंजूर आहे. म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवून जनरल बॉडी सांगेल किंवा ह्यांनी दिले म्हणजे बरोबर आहे. जर असं असेल तर ठीक आहे. मात्र जर कर्जधारक हे बनावट असतील आणि जनरल बॉडी त्याला मान्यता देत असेल आणि 10 कोटी रुपयांची कर्ज अशी दिली जाणार असतील तर बँक कशी उभा राहणार आहे? आणि जेव्हा मी बँकेमध्ये काल पूर्णवादीच्या मुख्य शाखेमध्ये गेलो तेव्हा बँके काचेचं भांडं आहे, जरा थोडंसं सांभाळून सांगा, अशा प्रकारची विनवणी करण्यात आली. काय विनवणी करण्यात आली? काय तुमचं कारण होतं? याचा अर्थ असा आहे की बँकेच्या खालून पाणी गेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आणखी पुलाखालून पाणी जाणार आहे, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. एकीकडे जालना मर्चंट बँकेनं असंच करून बँकेला बुडवण्याचा प्रकार केला, तसाच प्रकार पूर्णवादीचे इथले स्थानिकचे जालन्याचे जे काही मॅनेजर आहेत किंवा मग जे काही व्यवस्थापक आहेत ते करतायत का? आणि लोकांना ज्ञानराजाच्या वाटचालीकडे घेऊन जात आहेत का? असा सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे या बँकेमध्ये नेमका काय प्रकार झालाय, यांच्यावर जरी नियंत्रण आरबीआयचं असलं तरी आरबीआय तुम्हाला अशा प्रकारचे बोगस कर्जदार उभा करून त्यांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज द्या असं अजिबात म्हणत नाही. तसं तुम्ही केलेलं आहे आणि केलेलं नाही हे तुम्ही सिद्ध करा आणि लोकांना सांगा, तरच लोक शांत बसतील. अन्यथा पुन्हा म्हणू नका की बँक तुम्ही बुडवण्यास कारणीभूत आहेत. आम्ही बुडवण्यास कारणीभूत नाही आहोत. आम्ही लोकांना जागू करतोय. आम्ही अजिबात म्हणत नाहीयेत की पूर्णवादी बँकेमधले पैसे काढून घ्या, असं अजिबात आमचं म्हणणं नाही. मात्र पूर्णवादी बँकेनं कायद्यावर बोट ठेवून, नियमावर बोट ठेवून, बँकिंग क्षेत्रातल्या नियमावर बोट ठेवून ही कामं केली पाहिजेत. तशी कामं केलेली दिसत नाहीत. मी जालन्याला जाईल आणि त्या पंचमुखी वेअरहाऊसमध्ये खरंच कोणाचा किती माल आहे हे मला पाहता येतं का हे पाहिल. तिथल्या मॅनेजरला, पूर्णवादी बँकेच्या मॅनेजरला विचारेल की हे जे तुम्ही कर्ज दिलेलं आहे, हे कर्ज, हे लोक कोण आहेत, ही ट्रेडिंग कंपन्या कशा आहेत, ते अस्तित्वात आहेत का, यांच्याकडे लायसन आहे का, तुमच्याकडे लायसन आहे का, हे मी त्यांना विचारणा करेल. माझी खातेदारांना विनंती आहे, तुमचे पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवलेत, हे सुरक्षित आहेत का हे तपासून पहा. पैसे काढा असं माझं अजिबात म्हणणं नाही. मात्र जर बँक अशा प्रकारे 30-30 जणांना एकाच दिवशी 4-4 लोकांना 25-25 लाख रुपये, 50-50 लाख रुपये कर्ज देणार असेल, तो माल अस्तित्वातच नाही. आता महेश पारगावकर म्हणले आमचा माल त्यातून आहे, तर जालना मर्चंट बँकेच्या पंचमुखी वेअरहाऊसमध्ये त्या ठिकाणी माल आहे तर मग दाखवला पाहिजे आणि मी जाऊन त्या ठिकाणी माल आहे का नाही चेक करेल. जनरल बॉडीने चेक करावा, संचालक मंडळाने चेक करावा. जे काही संचालक मंडळाची यादी आहे, जी बॉडी आहे, त्यांना बँकेमध्ये काय कारभार चालतो हे माहित आहे की नाही असाही सवाल उपस्थित केला जातोय. जर ते फक्त सह्या करून जनरल बॉडीवर राहणार असतील, ते काही संचालक आहेत ते बॉडीवर राहणार असतील, काहीही दोष नसताना कारवाई सामोरे जाण्याची वेळ येईल का असाही सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे बँकेच्या बॉडीवर असणारे लोक, जे काही संचालक मंडळ आहेत, यांनी बँकेमध्ये खरंच काही अपहार झालाय का हे सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडल्यात हे मराठी महाराष्ट्र जनतेसमोर आणेलच. मात्र पूर्णवादी बँकेनं काय पारदर्शक आणि काय काळा बाजार केलाय हे मराठी महाराष्ट्र या मंचावरून तुम्हाला सांगत राहील. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. मराठी महाराष्ट्र नवीन असाल तर तुम्ही मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. या संदर्भामध्ये तुम्हाला काही माहिती असेल तर मराठी महाराष्ट्राच्या खाली स्क्रीनवर खाली स्क्रोल होत असलेल्या पट्टीवर नंबर आहे, त्या नंबरवर तुम्हाला आम्हाला माहिती द्या. काय नेमका प्रकार घडतोय, हे सगळं झालेलं तुम्हाला कोणाला काही माहिती आहे का, या संदर्भामध्ये तुम्हाला कोणाला काही माहिती द्यायची असेल तर मराठी महाराष्ट्राच्या या नंबरवर संपर्क साधा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.